मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्या संदर्भातली एक चौकशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी, फेर तपासणी, चौकशी आहेत ते करतायत। त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही। एखादा मंत्री ज्या वेळेला महायुतीच्या सरकारमध्ये किंवा कुठल्याही सरकारमध्ये असतात त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण साधारणपणे त्याची पूर्णपणाने चौकशी करूनच त्या संदर्भातला जो योग्य तो निर्णय ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा निश्चितपणाने घेतील। पण रुटीन प्रॅक्टिस मध्ये असं होतं का की कॅबिनेटचा ठराव मंजूर न करता एखादा मंत्री 500-200 कोटी रुपये उचलू शकतो? कारण की जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत पुण्यातील विजय कुमार त्यांनी देखील आरोप केलाय की एम्ब्युलन्स खरेदी घोटाळ्यामध्ये पण असंच पैसे उचलण्यात आले। पण ॲम्ब्युलन्स आणि कृषी विभागाचा काही संबंध नाहीये। नाही, पण या प्रकारे होतंय की एक आहे की या संदर्भातलं एक तर त्यांनी काय आरोप केलेले आहेत किंवा काय त्यांच्याकडे त्या संदर्भातली कागदपत्र आहेत ती मी खरं तर पाहिलेली नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मी अधिक काही टिप्पणी करू इच्छित नाही। पण मला असं वाटतं की जे काही त्यांनी आरोप केलेले असतील त्याच्यात जी काही त्यांनी निवेदनं वगैरे दिलेली असतील त्या पद्धतीची योग्य तपासणी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय हे घेतील। आणि कुठलाही विभाग काम करत असताना साधारणपणे जे काही नियम आहेत, जे काही निकष आहेत, जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा विभाग त्यामध्ये जी काही पुढची कारवाई असेल किंवा जे काही प्रोसिजर असतील ते करत असतात। त्यामुळे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत किंवा जे काही त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याची नक्कीच एक पूर्ण तपासणी ही त्या संदर्भातली करूनच त्याच्यातला योग्य निर्णय राज्याचे मुख्य आणि प्रमुख घेतील। रायगडचा जो पालकमंत्री पदाचा मुद्दा आहे तो ऐरणीवर आहे, अजूनही सोडवले गेले। आमचे तिन्ही नेतृत्व आहेत महायुतीचे, आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा, हे रायगड असेल नाशिक असेल त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील।